नितेश राणेंचं सिंधुदुर्गात जोरदार स्वागत, जेसीबी मधून पुष्पवृष्टी, तर रायगडमध्ये भरत गोगावलेंसाठी शिवसैनिकांचा जल्लोष. अजित पवारांचा शब्द खरा ठरला, गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर. भुजबळांचं खातं भाजप नेत्याकडे, विखे आणि धनंजय मुंडेंनी महत्वाची खाती गमावली, मंत्रिमंडळात उलटफेर. महायुती सरकारमध्ये साताऱ्याचा बुलंद आवाज, चारही मंत्र्यांना वजनदार खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर, सकाळपासूनच विविध विकास कामांची केली पाहणी. भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानं ओबीसी समाज आक्रमक, आज मुंबईत बैठक, चर्चेनंतर घेणार भुजबळांची भेट. बीडमध्ये पदभार स्वीकारताच नवे पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर, मस्साजोग प्रकरणात बोलावली महत्वाची बैठक. खासदार विशाल पाटलांचं अलमट्टीच्या उंचीबाबत जल आयोगाला पत्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची घेणार भेट. पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच, वारजे परिसरात 8 ते 10 गाड्यांची तोडफोड, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलाय की नाही, नागरिकांचा सवाल. 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार, नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं निर्णय.